सिरोंचा तालुक्यातील मादरम ग्रामपंचायत परिसरात लाखो रुपयांच्या निधीतून उभारलेली पाणी टाकी आजही ग्रामस्थांसाठी केवळ पाहण्यापुरतीच मर्यादित ठरली आहे. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण होऊनही या योजनेतून अद्याप एकदाही पाणी पुरवठा झालेला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा प्रत्यक्षात कसा बोजवारा उडतो याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. प्रत्यक्ष पाहणीअंती या प्रकल्पात मूलभूत सुविधांचीच कमतरता असल्याचे स्पष्ट होत आहे. पाईपलाईनची जोडणी अपूर्ण, वीज पुरवठ्याचा अभाव, मोटार यंत्रणा बसवलेली नाही आणि पाण्याचा स्रोतही निश्चित नसल्याने संपूर्ण प्रकल्प निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखवून जबाबदारी झटकली का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दरम्यान गावातील महिलांना अजूनही विहिरी, हँडपंप किंवा दूरवरच्या ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र होत असून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पाणी पुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नमस्कार, मी रवी बारसागांनी बोलतो, सिरोंचा तालुका प्रतिनिधी, लोकराज्य टीव्ही न्यूजसाठी. आपण सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत मादारम येथे आहोत. आता एवढ्या उन्हाळा लागूनही पाण्याच्या टंचाईचा प्रॉब्लेम आहे. लोकांच्या नळ लावले आणि त्या टाकी बनवून सुद्धा पाणी नाही. लोकांची समस्या आहे. इथं आपण गावकरी लोक जमा होऊन इथं आहे. त्याची समस्या काय ते आपण नाही का त्यांच्याकडून जाणून घेऊ. बोला, तुमचे प्रॉब्लेम काय? तर गावातील लोकांच्या समस्या सुटण्याकरता सरकारच्या निधीतून 1.5 वर्षापूर्वी आपल्या ग्रामपंचायत मादारम अंतर्गत बोरमपल्ली या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. तर पाण्याची टँक बांधून 1.5 वर्ष होत आहे, पण सर्वसाधारण लोकांना आणि गरीब लोकांना एकही पाणी थेंब मिळत नाही आहे. हे खूप गंभीर समस्या आमच्या निदर्शन आल्यामुळे आम्ही आमच्या मीडियाच्या प्रतिनिधी रवी बारसागांडेकडे आम्ही त्या समस्या समोर आणली आहे. आणि हे गोंगट कारभार चालू आहे आपल्या बोरमपल्ली गावामध्ये. या समस्या सुटण्याकरता आम्ही आपल्यासमोर लोकांना आपल्या समोर हे समस्या आणण्यासाठी हे आम्ही रवी बारसागांना सांगण्यात आले. आज मादारम ग्रामपंचायत अंतर्गतमध्ये बोरमपल्ली या गावामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे गव्हर्नमेंटकडून सँक्शन झालेले पाणी सुविधा झालेल्या आहे. बांधकामही केलेले आहे. बांधकाम करून आज 1.5 वर्ष झाला या गावामध्ये पाणी टँकीचे बांधकाम होऊन करोडो रुपये खर्च केले, लाखो रुपये खर्च केले, पण या गावामध्ये एक थेंबसुद्धा पाणी गावात जात नाही. पाणीकरी पावती आम्ही देत आहोत अशा प्रश्न त्यांनी लोकांनाही करत असताना आज आम्ही पाहासाठी इथं आलो. काय समस्या काय पाहायला गेलं, पाणी भरून आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे, टँकी पुरतंच पाणी भरणं आहे आणि आज 1.5 वर्ष झालं ते लिकेज आहे. प्रत्येक ठिकाणी लिकेज आहे आणि करोडो रुपये खर्चून हा जर लिकेज असेल तर ग्रामपंचायत काय करत आहे, ग्रामसेवक का करत आहे, सरपंच का करत आहे, हा आमचा प्रश्न आहे. त्यासाठी आज जर हा निवेदन किंवा आमचा जो व्हिडिओ आहे किंवा आमचं जे तक्रार आहे, या तक्रारची निवारण नाही झाली तर आम्ही पाठपुरावा करून उपोषणाला बसू.